गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 15 ऑगस्ट आणि मी चाललो आहे बाहेर फ्लॅग होस्टिंगसाठी. नाही, बघूया आता. बदलापूरमध्ये नेहमी फ्लॅग होस्टिंग म्हणजे माझ्या घराच्या समोर एक बिल्डिंग आहे, म्हणजे मम्मी पप्पा राहतात त्या बिल्डिंगमध्ये ना नेहमी फ्लॅग होस्टिंग होतं. मग मला थोडासा उशीर झाला आहे तयारी करण्यामध्ये. तर आता फ्लॅग होस्टिंग झालं आहे की नाही ते बघूया. झालं नसेल तर आपण अटेंड करूया. आणि त्याच्यानंतर आपण जाऊया बदलापूरमध्ये सर्वात मोठा झेंडा आहे एक भारत कॉलेजच्या इथे. तिकडे मग कार्यक्रम असतात, नेहमी प्रत्येक वर्षी कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमांमध्ये आपण अटेंड करूया. मोठे कार्यक्रम असतात आणि मोठे मतलब नगरसेवक आमदार वगैरे येतात तिकडे. तर तिकडे पण आपण जाऊया थोडं. आणि लेझिम वगैरे असतं आणि मजा येते तिकडे पण आपण अटेंड करूया. बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. आजच्या दिवसाचं वातावरण बघून ना जरा चांगलं वाटतं. सगळीकडे बघा तिरंगे सगळं व्हाईट असं दिसतं. आणि सगळीकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ना, त्याच्याने अजून चांगलं वाटतं. लोक घरात बसून काय करतात काय माहिती आजच्या दिवशी. घरातून बाहेर निघलो आजच्या दिवसात तरी. दरवर्षी असाच कार्यक्रम असतो बघा. मला दिसले ते कार्यक्रम चालू आहे. आपल्याला केंद्राकडून तसे सूचना दिलेल्या आहेत की राष्ट्रगीत आणि ध्वजवंदन व्हायच्या आधी आपण संविधानाची शपथ घ्यायची. त्याप्रमाणे आपण संविधानाची शपथ घेतो. मी माईक सोनवणे सरांच्या हातात देतोय. त्यांनी शपथ घ्यायची. आपण फक्त असा हात पुढे करायचा एवढंच. शपथ सर देणार आहे सर्वांना. धन्यवाद. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकत्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय भारत.
त्याची आवाज नहीं आ रही क्या बोल रहे हो? आज चांदीत 15 ऑगस्टच्या निमित्ताने ना गोड काहीतरी बनवते, शेवई बोलते बनवते. आपण बघूया. शेवई चांदीने ठेवली आहे बनवायला. हे तिचं फ्राय करून झालं आहे, ते दूध ठेवलं आहे. आज तर शेवई खायला भेटणार आहे 15 ऑगस्टच्या निमित्ताने. काहीतरी मी तिला बोललो काहीतरी गोड वगैरे बनव, तर तिने बोलते की मी शेवई बनवते, कारण की तिची पण फेवरेट आहे आणि मला पण आवडते. म्हणजे एवढं नाही पण आवडते मला. आज शेवई बनणार आहे. बनल्याच्यानंतर आपण दाखवू कशी बनली. बिचारे सगळे कामं लावले. बघूया आता आमची शेवई कशी बनते. बघा शेवई बनवली आणि मस्त बनलेली. शेवांसोबत अजून काहीतरी आयटम बनवले तिने. ठीक आहे, चटणी वाटते घेतली तरी. हे बघा ही शेवई आहे. तिने सर्व पण एकदम मस्त त्याच्यामध्ये केलं आहे, मस्त दिसतं एकदम. अच्छा, हे बोलतात आलूचे पराठे बनवलेत, मस्त दिसतात एकदम. आता आपण एक दोन टेस्ट करूया. तर आलूचे पराठे तर मस्त बनवते. मला तर खूप आवडतं हिचे आलूचे पराठे, म्हणजे बनवलेले चांगले लागतात. आणि शेवई तर म्हणजे मला गोड तर खूपच आवडतं. गोड तर अनलिमिटेड आहे. तर चांदणी येते बसायला, ती पण खाईल माझ्यासोबत. ती बोलत होती की तू पहिलं खाऊन घे, मी गरम गरम नंतर मी खाते. मी बोला असं थोडी असतं, एकत्र खायला तर चांगलं असतं. एकत्र खायला तर जेवायला मजा येते. म्हणून आता आम्ही जेवतो. आता लंच आहे आमचा आज 15 ऑगस्टचा. 15 ऑगस्टच्या निमित्ताने गोड. चम्मच ठेवला. तर मित्रांनो, आजचा 15 ऑगस्टचा दिवस ना खूपच चांगला गेला. म्हणजे आज सगळं मनासारखं झालं. आणि म्हणजे सकाळी लवकर उठल्यापासून जरा जेवण वगैरे आणि तिथले सांस्कृतिक कार्यक्रम मस्त उत्कृष्ट झाले. पहिलं म्हणजे झेंडावंदन मला वाटलं की भेटणार नाही, पण टायमावर गेलो आणि झेंडावंदन पण भेटला. त्याच्यानंतर त्याचे डान्स, मल्लखांब, मेन म्हणजे मल्लखांबने म्हणजे मस्त होतं. शेवटी फेरी निघाली, मोठा कार्यक्रम झाला म्हणजे. आणि तिथून घरी आलो. आणि घरी आल्याच्यानंतर आणि जे जेवण बनवलं ते तर उत्कृष्ट होतं. खास करून खीर म्हणजे शेवई, ती चांगली वाटली मला. संध्याकाळी चाय वगैरे नाश्ता झाला. आणि आजचा दिवस म्हणजे मनासारखाने उत्कृष्ट झाला. आज 15 ऑगस्ट म्हणजे आज फील केला की 15 ऑगस्टचा दिवस आपण मनासारखं करू शकतो. म्हणजे चांगलं वाटलं. तुम्ही व्हिडिओज बघतात पण जरा सबस्क्राईब करा, शेअर केला तर चांगलं होईल. आणि लाईक तर करताच तुम्ही, सबस्क्राईब पण करा. म्हणजे मला मोटिवेशन भेटतं की असे चांगल्या व्हिडिओ बनवायला. उद्या बघा, उद्या दहीहंडी आहे. दहीहंडीचा कार्यक्रम उद्या मी आणि कदाचित भारत असेल उद्या. भारत पण माझ्याबरोबर येणार आहे. भारत पण शूट करणार आहे. आणि जरा चांगलं वाटेल. म्हणजे बदलापूरमध्ये बऱ्यापैकी आहेत दहीहंडी मोठ्या. ते पण आम्ही जाऊ तिकडे. दहीहंडीचा व्हिडिओ आम्ही शूट करू, तुम्हाला पण दाखवू व्लॉग कसे असतात वगैरे. बदलापूरमध्ये आहेत 2-3 ठिकाणी आहेत. ईस्टला पण आहे, वेस्टला पण आहे. एक वामन दादा पण म्हात्रे आहेत ना, त्यांची दहीहंडी मोठी असते, त्यांच्या पण दहीहंडीकडे जाऊ. आहेत, मजा येईल उद्या पण. म्हणून सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला मोटिवेशन करा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.